नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण एकदम झटपट अशी दुधाची खीर बनवणार आहोत। कमीत कमी साहित्यामध्ये घरात जे आपले साहित्य असतात त्याच साहित्यांमध्ये। आता खीर बनवताना भरपूर असे पदार्थ लागतात, मावा लागतो, खवा लागतो, कधी कधी भरपूर प्रकारचे ड्रायफ्रूट्स। जर आपल्याकडे या सगळ्या गोष्टी नसतील आणि आपल्याला खीर बनवायची असेल तर एकदम घरच्या साध्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी खीर बनवून दाखवणार आहे। दुधाला आपण हे मी 1 लिटर दूध घेतले आणि दुधाला आपण अशी उकळ काढायची आहे। उकळ काढून झाली की त्याला असं एक चमच्याने पळीने फिरवून घ्यायचं आहे। सगळी जी साई वर आलेली असते ती दुधामध्ये मिक्स करायची आहे। तुम्हाला माहिती आहे निकीज किचन घरच्या घरी साधी सोपी पद्धतीने मी जे सामान अवेलेबल असतं त्यातच बनवण्याचा प्रयत्न करून तुमच्यापर्यंत आणते। तर ही चांगली एक उकळ अशी आलेली आहे आणि ही उकळ आल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये भाजक्या ज्या शेवया असतात त्या शेवया ॲड करायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता मी इथे कुठल्याच प्रकारचं दुसरे कुठले इन्ग्रेडियंट्स घेऊन असं बनवत नाही, हलकं फुलकं साधं सोप्पं पद्धतीत बनवत आहे। उकळत्या ह्याच्यामध्ये आपण आता शेवया टाकलेल्या आहेत। शेवया टाकून झाल्याच्या नंतर तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर थोडेफार ड्रायफ्रूट्स इथे ॲड करा कापून। मी काजू आणि बदाम थोडाफार ॲड करत आहे। ते झाल्याच्या नंतर आपल्याला 1 वाटी इकडे साखर ॲड करायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसारच घ्या। साखर ॲड करून झाली आहे माझी आणि आता ह्यांना आपण ढवळून घेऊया व्यवस्थित। आणि आता मी ओला खोबरं होतं ते खिसून घेतलेलं आहे, बारीक चिरा करून घेतलात तुम्ही, म्हणजे बारीक तुकडे केले तरीच हरकत नाही। ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इथे, ते ॲड केलेलं आहे। आणि आता ह्यांना आपण चांगली अशी उकळ येऊ द्यायची आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। मीडियम ठेवून ह्याला एक उकळ काढायची आहे, चांगलं उकळू द्यायचं आहे। अगदी साधी सोपी आहे ही, कोणालाही झटपट अशी खीर खाऊशी वाटली की बनवता येईल। जास्त काहीच पदार्थ ॲड नाही केले आहेत मी ह्याच्यामध्ये। तुम्ही पाहू शकता चांगले जिन्नस एकत्र झालेत, चांगली उकळ येत आहे त्याला। आणि आता आपण वेलची पूड टाकायची आहे। वेलची पूड वर सगळे जिन्नस टाकून झाल्यानंतरच टाकायची वरतून। आणि मी इथे आता 2 चमचे तूप टाकत आहे। तुमच्याकडे जर तूप असेल तर टाका, नाही टाकलं तरी हरकत नाही, पण तुपाने जरा चांगली चव येते। 2 चमचे तूप, किंवा घरात जर तुम्ही तूप वापरत नसाल तर हरकत नाही, नाही टाकलं तरी बस। आता ह्याला चांगली उकळ काढायची आहे। चांगलं आता आपण ह्याला उकळून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता चांगली उकळ आलेली आहे आणि अशा पद्धतीत आपली ही खीर बनवून रेडी आहे। तुम्हाला पाहिजे तेवढी खीर पातळ घट्ट तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, मैत्रिणींनो, मी एकदम कमीत कमी साहित्यात झटपट अशी इन्स्टंट खीर दुधाची शेव आणि खोबरं टाकून बनवलेली आहे। तर घरामध्ये काही सामान अवेलेबल नसतं त्या हिशोबानेच निकीज किचन प्रयत्न करतं तुमच्यापर्यंत साध्या सोप्या रेसिपीज आणण्याचा। तर ही खीर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।